व्यासपीठावर सर्व आदरणीय बिशप साहेब, चेअरमन बेसिंग कॅथलिक डिसोजा, डॉक्टर डिसोजा साहेब आणि इतर मंडळी, मी सगळ्यांचे आभार मानतो. मला इथे 2 शब्द बोलून दिल्याबद्दल. बोलायचं कुठून, सुरुवात कुठून करायची ती समजत नाही आहे. मी अशी सुरुवात करतो की निर्मळ शाळेत आम्ही असताना तर 7वीपर्यंत आमचा शाळेमध्ये 1 नंबर 2 नंबर यायचा. पण जेव्हा 8वी चालू झाली तर गासातून विद्यार्थी तिकडे यायला लागले. मग आमचे नंबर पुढे पुढे गेले, 3 नंबर 4 नंबर. घास ही बिशप साहेब, ही घास ही सगळ्यामध्ये सोन्याची रास आहे. आणि विशेष करून शिक्षणामध्ये त्यांचा हात कोण पकडू शकत नाही. घासामधून वकील झाले, घासातून फादर्स झाले, डॉक्टर्स झाले, इंजिनियर्स झाले, मरीन इंजिनियर झाले. कुठल्या क्षेत्रामध्ये ते कमी नाही. आज तुमच्या पतपेढीला, गाडसीन पतपेढीला ही आता आमची मानतो, तुमचं क्षेत्र तुम्ही घासापुरतंच मर्यादित ठेवलेलं आहे. मला वाटते ते संपूर्ण वसईवर असावं अशी माझी इच्छा आहे. आणि त्यासाठी जर तुम्हाला वाघोली नाक्यावर जागा पाहिजे तर आपल्याकडे आहे. आणि नालासोपाराला कुठेही पाहिजे असेल तर सगळ्या ठिकाणी आपली जागा आहे. म्हणजे तुम्ही समेलपडामध्ये गोन्सालो तुस्कानो यांच्या कृपेने आज बेसिंग कॅथलिकचे चेअरमन साहेब, तुम्हाला मी सांगू इच्छितो की 15 वर्षापूर्वी या 2005ला गोन्सालो तुस्कानोच्या मेहनतीने पण जबरदस्त विरोध असतानासुद्धा त्यांनी ती ब्रँच माझ्या बिल्डिंगमध्ये म्हणजे समेलपडामध्ये फ्रेनी आर्केडमध्ये शिफ्ट केली. आज तिकडे जो बिझनेस पहिला होता त्याच्या 10 पटीने तो वाढला. तो बेसिंग कॅथलिकचे तेव्हाचे चेअरमन, संचालक आणि गोन्सालो तुस्कानो यांच्यामुळे ते झालेलं आहे. शिक्षणामध्ये भराट आमच्याकडे असं होतं की उत्तर दक्षिण वसई ही पुढे जात होती. म्हणजे त्यांना आम्ही पुढे म्हणजे फॉरवर्ड होते. उत्तर वसई त्या मानाने कमी फॉरवर्ड होती. आणि उत्तर वसई अजून ते जास्त फॉरवर्ड होते. आम्ही मध्यभागी होते. निर्मळ पॅरिश, निर्मळ चर्च ह्यामधून 5 चर्च निर्माण झाले. आणि 1942 साली गास चर्चचं अलग झालं, बेवा चर्च नंतर अलग झाला, त्यानंतर मर्देस अलग झाला, नंतर गोमसाळी अलग झाला. पण ते अलग असतानासुद्धा आमची एकजुटता, प्रामाणिकता ही आमच्याकडून गेलेली नाही आहे. आणि आज वसईमध्ये मी ठाणे डिस्ट्रिक्ट किंवा पालघर डिस्ट्रिक्टमध्ये बोलतो की आमचा निर्मळ पॅरिसमधून जे पॅरिस झाले की निर्मळ पॅरिसची जे लोक आहेत, मी तुम्हाला निर्मळ पॅरिसचं पहिलं बोलतो कारण 1942ला तुम्ही अलग झाले, ते आपल्या वसईवर राज करतात. आमच्या गासातून डॉक्टर, सिस्टर्स, फादर्स सगळ्यात जास्त झाले. एज्युकेशनमध्ये पुढे आहेत. आज व्यवसायामध्ये निर्मळ पॅरिसमधून जे 5 पॅरिस झाले हे पालघर डिस्ट्रिक्टमध्ये सगळ्यात पुढे आहेत. व्यावसायिकामध्ये, उद्योगधंद्यामध्ये, शैक्षणिकमध्ये. आज आपण ज्ञानदीप मंडळ आहे, ही आम्ही प्रापंचिकाने चालवलेला कॉलेज आहे. या कॉलेजमध्ये मी जेव्हा चेअरमन झालो 2011ला तेव्हा 600 विद्यार्थी होते. नंतर 2018ला मी बाजूला झालो तेव्हा 2200 विद्यार्थी होते आणि 7 ते 8 करोड शिल्लक होती. एवढी प्रगती आपल्या वसईतून, आपल्या उत्तर वसईतून लोकांनी करत होती. आज मला खूप अभिमान वाटतो की ही पतपेढी पुढे जाते. पण ही पतपेढी पुढे जात असताना तुम्ही तुमचं क्षेत्र वाढवायला पाहिजे. कारण मी चेअरमन साहेबाला विचारलं, तुमचे डिपॉझिट 40 करोडच्या वर आहे आणि लोन फक्त 20-22 करोड आहे. जर तुम्ही त्या कॅल्क्युलेशन केलं तर कॅल्क्युलेशनने आपल्याला पतपेढीमध्ये एवढा फायदा होत नाही. तर तुम्ही क्षेत्र वाढवा, तुम्ही लोन द्या, रिस्क घ्यायला पाहिजे. आणि जास्त करून तुम्ही आपल्या समाजाला जरी लोन दिलं तरी पण तुम्ही खूप प्रगती करू शकाल. कारण लोन देताना हाऊसिंग लोन, आता माझं 18 लाख फूट टोटल काम चालू आहे. लगभग 3-3.5 हजार फ्लॅटचं काम चालू आहे. मी बेसिंग कॅथलिकमधून चेअरमन साहेबांच्या कृपेने आणि त्यांच्या आशीर्वादाने आपल्याला बेसिंग कॅथलिक खूप मदत करते. तुम्ही फॉर्म सबमिट करा, तुम्हाला 2 दिवसात 1 आठवड्यात तुम्हाला हाऊसिंग लोन दिलं जाते. त्याच्यामध्ये प्रोसेसिंग फीज कमी आहे, रेट ऑफ इंटरेस्ट कमी आहे, डेली रेट ऑफ इंटरेस्ट आहे कमी आहे. म्हणजे अशी आपल्याला भरभराट मदत करून देणारे आपले निस्वार्थीपणे जे काम करतात चेअरमन साहेब, त्यांचा मी खास आभारी आहे, अभिनंदन करतो आणि त्यांना थँक्यू बोलतो.
बिशप साहेब, तुम्ही बिशप झाल्यानंतर समाजामध्ये या पालघर डिस्ट्रिक्टमध्ये किंवा वसई डायसेसमध्ये स्फूर्ती निर्माण झाली आहे. जसेच तुम्ही बिशप झाले, आम्ही 10-15 वर्षापासून जरा चर्चपासून लांब गेलेलो किंवा आम्हाला तेवढं प्रोत्साहित केलेलं नव्हतं. पण जेव्हा तुमपासून तुम्ही बिशप झाले तर समाजामध्ये डायसेसमध्ये स्फूर्ती निर्माण झालेली आहे. तुम्ही सगळ्या ठिकाणी भेट देता, तुम्ही आपलेसे वागता, तुम्ही आम्हाला प्रेम देता. हे आम्हाला प्रेमच पाहिजे. फादर सिस्टर्स करून काय पाहिजे आम्हाला? देव आम्हाला सगळं काय देतो, तुमच्याकडून प्रेम पाहिजे. देव आणि माणूस त्याच्यामधले तुम्ही आहेत आणि तुम्ही असताना आम्हाला कुठली कमतरता भासणार नाही. मी तुमचे खास मनापासून आभार मानतो. तुम्ही असले का लोक समुदाय वाढतो आणि लोकांमध्ये स्फूर्ती निर्माण करते. तुमचे आशीर्वाद हे समाजासाठी भरभराटीसाठी खूप फायदेशीर आहेत. आज तुमच्या घासातून वकील मोठे निर्माण झाले आहेत. आज पेन साहेब आहेत, आज आपले तुस्कानो साहेब आहेत, नेपोलियन तुस्कानो गेले होते तर ते आहेत. आज सावे साहेब आहेत, सावे साहेब पण आहेत. त्यांनी किती वेळा आपल्या समाजाला मदत केली आहे. आणि गोन्सालो तुस्कानो, परेरा साहेब, जोसेफ परेरा साहेब यांच्यासारखे व्यक्ती तुम्हाला या घासामध्ये लाभलेले आहेत. आणि अशा व्यक्तीमुळे आपण सगळं पुढे जातो, फार प्रगती होते. आणि ह्या प्रगतीचा गुणधर्म आपल्या चर्चमधून होतो, बिशोबाकडून होतो. आणि मी खास बिशोबांना विनंती करतो की आम्हाला तुम्ही प्रार्थनेद्वारे आम्हाला सपोर्ट करा, आम्हाला प्रोत्साहित करा. आणि तुम्ही करताच, तुम्ही सगळ्या ठिकाणी हजेरी लावता, त्यामुळे जनसमुदाय लोक तुमच्याकडे खूप आकर्षित झाले. आणि तुमचा स्वभाव त्यामुळे देवाने पण फटाफट आपल्याला आशीर्वाद द्यायला सुरुवात केली. त्यामुळे बिशप साहेब तुमचे खूप खूप मनापासून आभारी. बाकी स्टेजवर बसलेल्या सगळ्यांचे मी फार फार ऋणी आहे. आणि मला घासामध्ये या कमीत कमी 10 वेळा मला प्रत्येक प्रोग्रामला 20 ते 25 वर्षापासून गोन्सालो तुस्कानो साहेब बोलवत आहेत. त्यांचं निस्वार्थीपणाचं काम आहे आणि ते असे काम करीत असताना आम्हाला पण इथे यायला खूप आनंद वाटतो. आणि तुमची प्रगती, घासातून प्रगती होत असताना आम्हाला आजूबाजूला पण प्रगती करायला आम्हाला सामावून घ्या, आम्हाला पण सभासद बनवा. मी तुम्हाला लोनसाठी आणि लोन देताना पाहिजे तर तुम्ही ख्रिश्चन लोक आहेत ना, त्याच्यामध्ये 2-3 गॅरंटर जास्त घ्या. कारण आपल्याकडे कशी बँकेची गाडी आली तर आपण सगळे घाबरतो, हप्ते भरतो. तर तुम्ही जास्त गॅरंटर घ्या, पण तुम्ही तुमचा व्यवसाय वाढवा. आणि काय मदत लागत असतील तर आपले बेसिक कॅथलिकचे चेअरमन पण आहेत. आज ऑफिसमध्ये मी बघितलं की आपल्या बेसिक कॅथलिकचं कॅलेंडर पण लावलं गेलं पाहिजे. कारण बेसिक मॉडर्न बँक तुमची आहे, पण बेसिक कॅथलिक आपलं हृदय आहे. आपल्याला कोण उभं करत नाही आहे. आपण कुठल्या इतर बँकेत गेले तर आपल्याला लोन कोण जास्त देत नाही आहे. आज आपल्याला पुढे आणणारे मी माझं स्वतःचं बोलतो, मला पुढे आणणारे बेसिक कॅथलिकचा खूप सिंहाचा वाटा आहे. आणि गेल्या 2-3 वर्षामध्ये जी भरारी आम्ही मारलेली आहे की मी किंवा आपल्या समाजाने, ती फक्त आपले जे चेअरमन आहेत बसलेले आहेत डाय साहेब त्यांच्यामुळेच आहे. मी त्यांना धन्यवाद देतो आणि तुमच्या सगळ्यांचे मी आभार मानतो. मला 2 शब्द बोलून दिल्याबद्दल खूप खूप आभारी. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू फॉर